अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही। चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, रहदारीसह अडथळे निर्माण होणारी अतिक्रमणे व पार्किंग व्यवस्था याबाबत इस्लामपूर मुख्याधिकाऱ्यांना महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने निवेदन। महाराष्ट्र संघर्ष समितीचे पदाधिकारी इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन द्यायला गेले असता सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासक गेले असल्याचे समजले। दुसरे अधिकारीही तिथे दिसले नाहीत। त्यानंतर त्यांच्याशी शाकीर तांबोळी महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्याने शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात वाहतूक शाखेशी संवाद करून वाहतूक कोंडीची सोडवणूक करतो व तसेच मोकाट कुत्र्यांच्यावर नसबंदी सुरू असून रोज 10 ते 12 कुत्र्यांची नसबंदी होत आहे। जोपर्यंत शहरातील सर्व काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील व गटारीवर निर्जंतुकाचे फवारणी सुरू असून ते सुद्धा लवकरच पूर्णत्वास येईल। शासनाच्या घेतलेल्या निवडणुका व योजनांमध्येच बराचसा वेळ जात असून लोकांचे काम करण्यास वेळ मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली। यावेळी शाकीर तांबोळी आणि ते लिखित दिलेलं आहे तिने थोडं पार्किंगच्या संदर्भात थोडं आपण कोऑर्डिनेशन करून वाहतूक विभागाबरोबर ते कसं काय सॉर्ट आउट होतं बघा ना थोडं। हा अच्छा पण ते थोडं आपल्याला बसावं लागेल वाहतूक विभागाबरोबर चौकट करावं लागेल। फार किचकट व्हायला लागलाय पार्किंग। ठीक आहे हो अगदी बरोबर ते दिसते आपल्याला। पण ही सगळी जी गर्दी झालेली आहे ना याच्यामुळं शहर मध्ये अस्तव्यस्त झाल्याचं सगळं वाटायला लागलं साहेब। हा ते होईल ते होईल ते इम्प्लिमेंट करतील त्याच्या। चालेल 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 हो 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 यस 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 बरोबर चालेल।